लातूरात राजकारण तापलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्याचवेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजयकुमार घाडगे पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्ते उधळत निषेध नोंदवला। मात्र या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी घाडगे यांना घेरून बेधाम मारहाण केली। निवेदनाचा क्षणात राडा झाला आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेध नोंदवला आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही। विरोधामध्ये निवेदन दिलं आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या। त्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा, एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे। परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केला आहे, राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार। तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं का? हो, लोकशाही मार्गच आहे ना। आम्ही काय कुणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कुणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा। आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बाबा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा। अहो, ते राज्यातच विधानसभा गृह आहे, त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात। कोण लोक होते तुम्हाला? बरं मला एक सांगा, आता मारहाण करणार कोण लोक होते ते सांगा। नाही, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील, काही गुंड लोक आहेत, आमच्या लोकांना त्याची माहिती आहे, बघू आता। बरं, आता हे पत्रकारांची जी मुस्कटदाबी आहे, तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत घेता, सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कटदाबी करते असं वाटतंय का तुम्हाला? 100% चुकीच्या पद्धतीने नका ना करू। आमचे माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला। पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, त्यांनी सुद्धा ह्याच्याकडे संवेदनेनं बघितलं पाहिजे, सहानुभूतीनं बघितलं पाहिजे हा विषय। चुकीच्या पद्धतीने नका करू। अजित पवार, तुम्हाला माझं आव्हान आहे, या चुकीच्या पद्धतीने कराल तर तुम्हाला महागात पडणार। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर।